शेवटी आत्यानं माफी मागितलीच. सगुणाबाई करून टाका माफ. अरे होय, देऊन टाका माफी आणि करून घ्या जेवण. शांत व्हा आत्या. घ्या वहिनी, खा. माझ्यासाठी उपाशी नका राहू. तू बी खा. भीम, आज कॉलेजमध्ये काय झालं? माझ्यासाठी सोपा मार्ग तर हाच होता की मी प्रिन्सिपल सरांचं म्हणणं मान्य केलं असतं. पण जर मी असं केलं असतं तर ते माझ्याच तत्वांच्या विरोधात जाणं असतं. पण जर गुरुजी शिकवणारच नाहीत तर मग कॉलेजात जायची गरज काय? तुम्ही एकदा केळुसकर गुरुजींना विचारा ना, का ते तुम्हाला शिकवू शकतात का? नाहीतर मग ते दुसऱ्या गुरुजींकडे पाठवतील. नाही रमा, कॉलेजला तर मी जाईनच. कारण माझ्या गुरुजींनी बघावं की दररोज शिकण्याच्या इच्छेने मी त्यांच्या वर्गात जातो, पण मला न शिकवून ते बेजबाबदारपणाच्या हत्याराने दररोज माझ्या इच्छा मारून टाकतात. आणि असंच एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव नक्की होईल. अशा लोकांना कधी जाणीव नाही होत. होईल रमा, नक्कीच होईल. हे बघ पोरा, जी चुकीचं वागतात त्यांना आज नाही तर उद्या आपल्या चुकीची जाणीव होतेच. तुझ्या शिक्षकांना पण याची जाणीव होईल. जा पोरा, शिकायला जा आणि रोज जा. ज्या दिवशी तुझे शिक्षक तुला शिकवायला सुरू करतील तेव्हा मला येऊन सांग. त्या दिवसाची मी वाट बघेन. भीमराव, बरं झालं तू इथेच भेटलास. प्रिन्सिपल सरांनी तुला केबिन मध्ये बोलवलंय. जा लवकर. मे आय कम इन सर? ये भीमराव. तुम्ही बोलवलं? हो भीमराव, कालच्या घटनेनंतर मी रात्रभर खूप विचार केला आणि लक्षात आलं की तुझा कालचा निर्णय योग्य होऊ शकतो, परंतु उचित नाहीये. म्हणूनच जा आणि इतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. एकदा शिक्षण घेतल्यानंतर तू तिथे पोहोचलास जिथे तुला पोहोचायचंय, तेव्हा मग सांग सगळ्यांना तुझी जात. काय फरक पडणार? तुम्ही माझ्यासाठी जी चिंता दाखवली त्यासाठी तुमचे मनापासून आभार सर. परंतु इमारतीची उंची वेगळी बाब आहे आणि तिचा भक्कमपणा वेगळी बाब. मार्गच जर चुकीचे असतील तर यश स्थिर नाही राहू शकत सर. भीमराव, मी यासाठी बोलतोय की सगळ्या टीचर्सनी हे ठरवलेलं आहे. ते काहीतरी खुरापत काढतील आणि तुला शिकू देणार नाहीत. शिकवणार, नक्की शिकवणार सर. मी आता जातो सर, नाहीतर वर्गात उशीर होईल. आंबेडकर गुरुजी म्हणाले होते की खरं बोलायला हवं, म्हणून बोलेनच. काय झालं भीमराव? काही बोलायचं होतं सर तुम्हाला. बोल. सर, कोणत्याही संस्था किंवा व्यवस्थेमध्ये जे श्रेष्ठ असतात, कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूपच स्पष्ट आणि मोठमोठ्या अक्षरात इतिहास लिहिला जातो. मग भविष्य ठरवतं त्या लोकांच्या अपराधाचं. तुम्ही
ह्या कॉलेजच्या श्रेष्ठ पदावर आहात सर. या रमा आणि लक्ष्मी कधी कामावर जाणार आहेत त्याचीच वाट बघत बसले मी. ताई चला लवकर. हा पर पाणी तर घे. हा आणते. रमा लवकर आवर. अरे माझी माळ, माझी माळ. काय झालं? अरे माझी माळ तुटली. सगळे मणी पसरलेत. जरा टिपून द्या ना. रमा, मला तर वाटतं यांनी जाणून बुजूनच नाटक केलंय, म्हणजे आपण कामावर जाऊ नये. ठीक आहे, तुम्ही दोघी जर मणी टिपून देणार नसाल तर जा, आपलं काम करा. घरातले म्हातारे त्रासलेत, पण पोरांना काही काळजीच नाही. मी काय करू? नाही, मी तुमची मनी येचूनच जाईन. ताई हे धर. रमा, पण आपल्याला काम शोधायला जायला उशीर होईल. धरा. अगं हे काय करतेस? आता ह्या मनांना असंच इथे राहू दे. जेव्हा आम्ही संध्याकाळी परत येऊ तेव्हा ह्या चाळणीतले मोती येचून तुम्हाला त्याची माळ बनवून देऊ. अगं आता निघतो. अगं वा सगुणाबाई, वा वा. कपट कारस्थान करून कोणी कोणाचा रस्ता अडवू शकलाय? रमा आणि लक्ष्मीचा रस्ता अडवू शकला असता? ताई, कालच सगळ्यांसमोर माफी मागितली ना तुम्ही, अजूनही नाही सुधारलात? जिजाबाई, तू एक दिवस बघशील, तुला भीम आणि रमा दोघांची माफी मागावी लागेल. आणि तो दिवस जास्त लांब नाहीये जिजाबाई, लक्षात ठेव. रमा, तुला तर माहित आहे ना, सगुणा मामी आपल्या सगळ्यांबद्दल किती वाईट विचार करतात. मग तुला काय गरज होती त्यांचे मोती शोधण्यात आपला वेळ वाया घालवण्याची? माहितीये ताई, काल रात्री हे मला म्हणाले की त्यांच्या कॉलेजची गुरुजी एक ना एक दिवस नक्की बदल. तर मला पण त्यांच्या मार्गावर चालून बघायचंय की त्यांचं मतपरिवर्तन होणार आहे का नाही. आणि हे बी बघायचं आहे का आपल्या सगुणा मामी पण बदलतील की नाही. ठीक आहे, चल. हा 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 किस्सा तर काहीच नाही गुरुजी. मी तुम्हाला आणखी एक नवीन किस्सा ऐकवतो. ऐकव. तो आंब्याच्या झाडाचा किस्सा ऐकलाय तुम्ही लोकांनी? नाही? अरे गुरुजी, त्या आंब्याच्या झाडावर भूत राहत असतो आणि जर का कोणी त्याला चिंच देत असेल तर तो आंबे परत देतो. आणि एकदा प्रभाकरने जे पान खाऊन त्या झाडावरती थुंकला होता. मी सांगू शकत नाही गुरुजी. अरे भीमराव, अरे काय लिहितोयस? काही नाही. भीमराव,
शिष्य आहेस, गुरुच्या आज्ञेचं पालन कर. चल वाचून दाखव काय लिहिलंयस. सांग भीमराव, सांग काय लिहिलं या पुस्तकामध्ये, सांग. भीमराव, काय लिहितोयस हे तर आम्हाला सांग ना, सांग ना. ऐका, वर्गाच्या सगळ्यात शेवटच्या रांगेच्या शेवटच्या बाकावर बसून मी विचार करत होतो की समाजात कर्तव्य आणि अधिकारांची विभागणी बरोबर व्हायला हवी. समतोल साधण्यासाठी कर्तव्य आणि अधिकार पूर्णपणे परिभाषित होवो. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला समजावे. तेव्हा माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना असं बसून शिकण्याची वाट बघावी लागणार नाही. आणि हा देखील विचार करतोय की मला असं शिकण्याची वाट पाहत बसलेलं बघून गुरुजींना काही वाईट वाटत नसेल का? ह्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये आणि ह्याचं उत्तर मी गुरुजींनाही विचारू शकत नाही. केवळ हेच लिहित होतो. काय 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 लिहिलं हे? हा? म्हणजे गुरुजींना का वाईट वाटेल? गुरुजींना तर आनंद झाला. काय गुरुजी, एवढे चांगले चांगले किस्से ऐकवले आम्ही यांना. गुरुजी, चला काही नवीन किस्से ऐकवतो. चला सगळे. कर्तव्य आणि अधिकार ह्यांच्यातला समतोल समजून घ्यायला हवा. सर्वांनी समजायला हवा. गुरुजी, तुम्ही त्या भीमरावाला ओळखत नाही, परंतु मी त्याची नस नस ओळखतो. खूप चांगल्या प्रकारे ओळखतो गुरुजी मी त्याला. खूपच ढोंगी आहे तो. नेहमी असाच काही ना काहीतरी नाटकं करतच राहणार. परंतु तुम्ही त्याच्या या नाटकावरती लक्ष देऊ नका गुरुजी. चला गुरुजी, निघतो आता. प्रणाम. भीमराव आंबेडकर हेच पूर्ण नाव आहे ना तुझं? एक गोष्ट कान उघडे ठेवू नाही. मला अजिबात वाईट नाही वाटलं. तुला जी नाटकं करायची आहेत ती कर. माझ्यावर असर होणार नाही. गुरुजी, तुम्ही स्वयं एक गुरुकुल आहात गुरुजी. काय कमालीचं उत्तर दिलं. तुमचं म्हणणं ऐकून तर मी इथून जाऊच शकलो नाही. चला चला, खूप काम आहे, खूप काम आहे. कोणाला काम करायचं असेल तर चला. अरे भाऊ, कोणतं काम आहे? दगडी फोडायचं काम आहे. कराल तुम्ही? हो. नाव सांगा. बारखू जाधव. चला चला. मला पण काम करायचंय. मला पण काम करायचंय. नाही बाबा, मी तुम्हाला
माझ्या शेटजींकडे दगडी फोडायला नाही नेऊ शकत. का? दुसरे काम करू शकता तर मी का काम करू शकत नाही? बाबा सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही काहीतरी वेगळं शोधा. बाळा, तू पुन्हा काही चुकीचं करतोयस का? तुम्हाला तर मी नेहमी चुकीचाच वाटतो. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, मला उत्तर हवंय. मी तुझा बाप आहे. तुझ्याकडे बघून तुझी मनस्थिती कळते मला. बाबा ते मी जिथे कामाला लागलो तिथे माझी जात लपवली आहे. बाबा, नाहीतर त्यांनी कामावर घेतलं नसतं. बाळा, तू पुन्हा खोटं बोललास. तुला कधी समजणार रे की खोटं बोलणं चुकीचं आहे? एक तुझा लहान भाऊ भीम, त्याचे प्रिन्सिपल म्हणाले की दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन शिक, पण आपली जात लपवून. त्यानं नकार दिला. आता तो कॉलेजमध्ये संघर्ष करतो आणि तू इथं. आणि मी इथे काय खोटं बोललो हेच ना? बाबा, तुम्हाला वारंवार हे सांगणं गरजेचं आहे का की मी माझ्याच लहान भावापासून किती छोटा आहे ते? आणि तुम्ही मला कशाला ओरडताय? भीमला जसं हवंय तसं तो जगतोय आणि मला जसं हवंय तसं मी जगतोय. बाळा, मी तुझ्या शेटजीला नाही सांगणार की मी तुझा बाप आहे, पण मला कामावर तर घेऊन चल. ठीक आहे, चला. ताई, आपण चालत चालत लई लांब आलो आहोत. मला वाटतंय आपण घरी जायला हवं, नाही तर लई रात्र होईल. नाही रमा, रिकाम्या हातानं घरी परतणं चांगलं नाही वाटत. अहो, रिकाम्या हातानं कुठे चाललोय? म्हणजे रिकाम्या हातानं तर परततोय. नोकरी कुठे भेटली आपल्याला? ह्या रिकाम्या मुठी नाहीयेत, ह्यात समाधान भरलंय. ह्या गोष्टीचं की आज दिवसभर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला काम शोधायचा, आणि प्रयत्न खूप मजबूत असले की त्याचं फळ नक्कीच मिळतं. रमा, तू तर एकदम भीमभाऊंसारखी झालीयस. त्यांच्यासारखीच बोलायला बी लागलीयस. वाचवा मला, वाचवा, वाचवा, वाचवा मला, वाचवा मला, कुठे जातेस? थांब अगं, वाचवा, थांब. वाचवा, वाचवा मला. कुठे काय जातेस? झालं? थांब. काय झालं? सोड तिला. कोण आहेत तुम्ही? मी हिचा सासरा. आणि मी हिची सासू आहे. मला यांच्या हवाली नका करू. ही लोक मला खूप मारतात. नका करू. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काय बी नाही होणार. तुम्ही शांत व्हा आधी. ही आमची सून आहे. आम्ही जे पाहिजे ते करू. सोड हिला. थांबा. ज्या प्रकारचे सासू सासरे आहेत ना, तुमची कुणी बी सून नसू शकते, कारण राक्षसांची नातीच नसतात. ए पोरी, खूप जास्त बोलतेस. सोड तिला आणि तुझं काम कर. पोरगी नाही, रमाबाई, भीमराव आंबेडकरांची पत्नी. आणि माझ्या पतीकडून हेच शिकले की गरजेच्या वेळेला कोणाला मदत करण्यासारखं मोठं पुण्य नाही. अरे, कोण भीमराव आणि कोण रमाबाई? तुला माहित नाहीये आम्ही दोघे किती प्रभावशाली आहोत. तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू. सोड हिला. सोडा तिला, आणि तुम्हाला बी समजेलच की कोण रमाबाई आणि कोण भीमराव आंबेडकर. सोडा, सोडा. खूप मोठी चूक करताय तुम्ही लोक. सोडा तिचा हात. आणि तुम्ही जा, वापरा तुमची ताकद. आमचे भीमराव आंबेडकर आजपर्यंत कुणासमोर झुकले नाहीत, आणि नाही आम्ही झुकणार. बघून घेईन तुम्हाला. तुम्हाला हे सगळं मागात पडणार आहे, आणि तुझ्या त्या भीमराव आंबेडकरला सुद्धा. चले. काय करू मी? कसं शिकू? काही कळतच नाहीये. केळुस्कर गुरुजींच्याही ओळखीचे सामाजिक शास्त्र शिकवणारे कोणतेच शिक्षक नाहीत.
परीक्षा जवळ आली आहे, कसं करू हे सगळं?